काय सूर्यकांत कसं आहे? आम्ही मस्त चिवडा आहे एकदम. खरंच मस्त आहे. सुपर आहे. अरे ए जावई कसा आहे? छान आहे मुलगा. अरे मस्तच आहेत प्रसादराव. हे एकदम रुबाबदार. बिजू नक्कीच लग्न होणार प्रसादरावांबरोबर आणि मग जाणार माझी नक्कू. कुठं नाही जाणार भाऊजी, इथेच राहणार आहे. काय एवढं डोळ्यात पाणी आणता? वैरी आहो पण तरी मुलीचं लग्न म्हटलं की नका हो काळजी करू, सगळं छान होईल. आपल्या नक्टूला आवडलाय ना मुलगा. आवडलं म्हणजे काय? आवडायलाच पाहिजे. अरे इथे दारात उभं राहून त्याने फक्त देशपांडे असं आम्हाला संबोधलं तेव्हा ठरवलं हाच योग्य वर आहे आपल्या नुपूरसाठी. मी काय म्हणतो आता आहे ना आपण पटकन हिशोबाला बसूया. अर्धा खर्च त्यांचा अर्धा आपला. हा हो ते होईलच हो. मी काय म्हणते पहिले सुपारी फोडून घेऊया, म्हणजे घर पाडून टॉवर बांधायला सुरुवात होईल ना. मला तर बाई हाच नवरा मुलगा आवडलाय. वहिनी तुम्हाला हा मुलगा? शैलावंस, साथीच्या रोगासारखे गैरसमज का पसरवता तुम्ही? मला नुपूरसाठी हा नवरा मुलगा पसंत आहे असं म्हणाले मी. हा तेच म्हणते मी. जावई बापू कुठे आहेत? आले नाहीत का बाहेर अजून? मी त्यांच्यासाठी हा दोरा आणलाय त्यांच्या हातात बांधायला. एकदा का हा दोरा त्यांच्या हातात बांधला ना की मग बघा त्यांचं लग्न नुपूरशी झालंच म्हणून समजा. हो का? वडाला दोरे बांधता ते कमी आहे का? त्या पिंपळाला पण बांधायला निघालात? अय्या पिंपळ पण आले घरात? शैलावंस, एवढं देवाजवळ काय काय मागता? किलोभर अक्कल मागत जा ना. वहिनी अहो जाऊ द्या हो. वंच आता लग्न ठरल्यात जमाय. मी काय म्हणते, लग्न ठरतच आहे तर आपण पाहुण्यांना जेवूनच पाठवूया नाही का? हो. हॅलो या माझं 4 दिवसांनंतरचं फ्लाईट तिकीट कन्फर्म करा. हो हो कुरिअर करा, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. या थँक्यू सो मच. बाय. मी आत्ताच नवस केला आणि लगेच पूर्ण झाला. अरे नीरज तुला माहितीये का जे इन्स्पेक्टरचं स्थळ नुपूरला आलंय ना ते आलंय. वा आणि नुपूरला मुलगा पसंत आहे. उत्तम स्थळ आहे, छान आहे तुझ्यापेक्षा. वा वा दॅट्स गुड. नाही मला वाटलंच होतं की नुपूरला चांगला मुलगा मिळणारच. मामी ते म्हणतात ना लग्नाच्या गाठी वरच बांधलेल्या असतात. बरोबर. तू तुझ्या आईचा मुलगा शोधतोस. तू इथे गाठी बांध, ती तिकडे वडाला गाठी बांधते. नीरज माहितीये का तुला, मुलगा खूप हुशार आहे. वा तुझ्यापेक्षा. देखणाही आहे खूप. तुझ्यापेक्षा. अरे वा वा पण तो आहे कुठे? बाथरूमला. काय? लघुशंकेस गेला. सूर्यकांत हा एवढा वेळ काय करतोय आतमध्ये? सहाची वेळ चुकून चालणार नाही, नाही तर हे स्थळी हातचं निघून जाईल. एक्सक्यूज मी, ग्लोव्ज किंवा एखादी पिशवी मिळेल का? कशाला? बरोबर. कमोडमध्ये अडकलंय थोडस काहीतरी. आणतो लगेच. वंच मी काय म्हणते, आपण पाहुण्यांसाठी गाजराचा हलवा करूया का? नाही नाही नको, त्यापेक्षा गोडाचा शिरा करूया, म्हणजे कसं नैवेद्य दाखवायला बरं पडेल ना. अशा काय का तुम्ही? कळत नाही का तुम्हाला? अगं तो पोलिसातला माणूस आहे, स्वभावाने कडक आहे, त्याला असं गोडधोड खाऊ घालणार का तुम्ही? चांगलं तिखट जणजणीत करा. अगोई माझ्या मनात हा विचारच नाही आला. कारण विचार करण्याचं डिपार्टमेंट माझ्याकडे आहे की नाही? मम्मी 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 हे बघा. काय आहे? मी की नाही ह्यांच्यासाठी खास खाकी रंगाचं ग्रीटिंग तयार केलंय. अरे वा. आणि ना मला एक उखाणाही सुचलाय. ऐका ऐका ऐका. घायाळ झाले मी यांच्या नजरेने, घायाळ झाले मी यांच्या नजरेने. प्रसादरावांचं नाव घेते, आता टॉवर उभं राहील आमच्या लग्नाने. काय झालं? तिच्या उखाण्याने नवरा मुलगा पळून गेला की काय? नाही नाही नाही, असं धावत का आलास? आपल्याकडे ग्लव्स किंवा पिशवी आहे का? कुणाला हवंय? ते प्रसाद जिजूंना. का? काय झालं? ते अडकलंय कमोड मध्ये. फ्लश होत नाहीये का? अरे देवा, तेवढंच काय ते बिघडायचं राहिलं होतं या घरात.
त्यांना सांग ना पुन्हा एकदा फ्लश करून बघायला सगळं चांगलं होईल. आता यात काय चांगलं होणार आहे विचार? अरे यार आपल्याकडे ग्लव्स किंवा पिशवी आहे का? आहे 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 त्या ह्याच्यात ना घे पिशवी घे. हा थांब ना यश, मला ना हे ग्रीटिंग त्यांना दाखवायचं आहे. मी पण येते. सर नक्टू ही ती वेळ नाहीये. काय झालं असेल ह्यांना? ग्लव्स नव्हते, पिशवी चालेल. चल थँक्यू. फ्लश चालू आहे ना? हो एकदा सुरू करून बघता का? नाही नको, अजून प्रॉब्लेम होईल. तू फक्त कोणाला येऊन देऊ नको. नाही नाही तुम्ही बिंदास राहा, मी कुणालाच आत येऊ देणार नाही. बी कम्फर्टेबल हा जिजू. तुला काही जाणवलं का रे? जाणवलं ना? अरे घर डोक्यावर पडलं ना तर सगळ्या जाणीवा इथल्या इथे काढल्या जातील. काय करतोय हा? किती वैतागशील त्याच्यावर? अरे, छतातून माती पडणे इतपत काय करतोय का हा? आपण कसं विचारणार आहे? होणारा जावाई येतो. काय होणारा जावे कुठे आहे आणि कोण आहे तो? कोण आहे माझा मुलगा? बघू रे जरी आता कोण झालंय ते आम्हाला. एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रसाद ओक. अच्छा म्हणजे बाहेर ठोक करून आवाज आला त्याच का? नशीब बाबा, तो आवाज ऐकू आला इतपत शुद्धीत आया. नाही बाहेर ते एक टेकू हल्ला ना म्हणून कळलं. ए टेकू हलत नाही, तू हलतोस. तुला कळलं का केवढा मोठा शूरवीर मुलगा झालेला आहे ते मला. आल्या आल्या घर कसं त्याने असं सगळं घर हादरवून टाकलं त्याने. मला तर अख्खं घरात फिरताना दिसतंय. तू फिरायचं थांब, घर फिरायचं थांबेल. आता थांबणार बिमणार नाही. मला माझ्या मुलाला भेटायचंय, बघायचंय कसा आहे तो मुलगा, बघायचंय केवढा झालाय ते. ओरडू नको. आणि तो यायच्या आत जरा लिंबू पाणी वगैरे प्या, शांत व्हा. काय म्हणेल तो मुलगा? माझा बाप दारू पितो? हे शरद खबरदार, कोणाशी बोलतोय कळतंय का याला? तू मुलाच्या बापाशी बोलतोयस. मला भेटायचं ना माझ्या मुलाला, मला आत्ता भेटायचं. काय 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 झालं काय? शैला तुझ्या नवऱ्याला समजाव, परत जर हा ओरडला ना तर याला एकट्याला घरात कोंडेन आणि सगळे टेकू काढून घेईन. नाही नाही चंदू दादा, मी समजावते त्यांना. तू कशाला समजवतेस? आपली मुलाकडची बाजू आहे. बघा मुलाकडची बाजू बघा कशी कोलमडते. अरे याला दोन बाजूने टेकू लावायला हवेत. अरे मला असं वाटतं हा मुलगा पण हा हातचा घालवणार आहे. हे दादा असं नको रे बोलू. एकदा नक्कीचं लग्न होऊ देत. मला तिचं लग्न होण्याच्या आधी मला माझ्या मुलाला भेटायचं. तो लघुशंकेला गेला. हा मग मला पण जायचंय, मला पण घाईची झाली आत्ताच आणि बघितलं तुम्ही काय टायमिंग आहे ते बाप आणि बेट्याचं. कन्फर्म तो माझाच मुलगा आहे. जयंता थांब ना. अरे तू इथे त्याला. हो काका थांबा, आज जाऊ नका. अरे मला खूप खाईशी लागली आहे आणि विसरू नको जा, मी मुलाचा बाप आहे. हा ठीक आहे, माझे पप्पा पण मुलाचे बाप आहेत. पण तुझं लग्न ठरलंय का? माझं लग्न ठरलं नसलं तरी महिन्यातून ऍटलिस्ट 4 वेळा ब्रेकअप होतात माझे. मग तर तुझं लग्न कधीच होणार नाही. जाऊ दे मला. अरे थांबा काका, आतमध्ये प्रसाद जिजू आहेत आणि ते खूप महत्वाचं काम करतायत. हॅलो सर, एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रसाद ओक. बोला. हा सर, मला असं विचारायचं होतं की समजा अगदी माझ्या हुद्द्याच्या एखाद्या माणसाची गन पडली. कोणाची पडली? म्हणजे अगदी कमोड मध्ये पडली तर काय होऊ शकतो? सस्पेंड किंवा जेल. जेल? हा, सस्पेंड? हा, नोकरी जाऊ शकते? हा, नाचक्की, बदनामी. हा, सर एक गन पडली तर अच्छा हे सगळे एकाच गन करताय? हा. ची पडली? नाही मी आपला असंच विचारतोय सर. हे आपलं जनरल नॉलेज वाढावं म्हणून. नाही सर एक जनरल नॉलेज थोडं अजून वाढावं म्हणून एक अजून विचारायचं होतं की समजा अशी एखादी आपल्याला माणसाची गन समजा अगदी कमोड मध्येच पडली तर काय करायचं अशा वेळी? तरीही तेच. नाही सर मी
एखादी काठी किंवा हुक आहे का? हुक 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 आणतो. अरे मुला, बापाला विसरलास का रे? अरे मी तुझा बाप होणार आहे. मला आत येऊ दे ना, मला जरा नाही नाही, मी खूप महत्वाच्या कामात आहे. तू मदत करतो. ए, हे काय पप्पा, ही काठी आणि हा हुक. हे डोळ्याला भोकं नाही पडलेत. ते दिसतंय मला. ते कुठे घेऊन चाललायस? ते प्रसाद जिजूना हवंय. काय त्याला काय हवं आहे? तो अजून बाहेर आला नाही ना? नाही, मग काय करतोय काय आतमध्ये? ते काही कळत नाहीये. म्हणजे 2दा फ्लशचा आवाज आला, पण जिजू काय अजून बाहेर नाही आलेत. अरे 2दा फ्लश. अरे बाबा त्याला सांग पाणी वाया घालू नको. उद्या आम्हाला पप्पा, ते तसं नाहीये. ते ना म्हणजे काहीतरी जाऊ द्या हो, मी आधी त्यांना हुक आणि काठी देतो. यश काय हे अजून आताच आहे? हो. शी बाई, कधी हे बाहेर येणार आणि कधी मी त्यांना हे खाकी रंगाचं ग्रीटिंग देणार. तू जरा थांबशील. मी आधी त्यांना ही काठी आणि हुक देतो, मग तू त्यांना ते ग्रीटिंग दे. ओके? काठी आणि हुक? पण हे तर सहसा मासे पकडणाऱ्यांना लागतं ना? अय्या, म्हणजे ना फिशिंगची सुद्धा आवड आहे. हाऊ क्यूट. म्हणजे आता मासा गळाला लागणारच. काठी आणि हुक. एवढा? थँक्यू. अरे स्वतःच्या बापाला वॉशरूमच्या बाहेर असं तात्काळ उभं करायला तुला काहीच वाटत नाही का रे? आणि हाच दिवस बघण्यासाठी मी तुला एवढा मोठा एन्काउंटर स्पेशालिस्ट केला का? हे बघ, काही झालं तरी यांना हात येऊन देऊ नकोस तू. नाही नाही, मी कुणालाच आज सोडणार नाही. तुम्ही तुमचं काम आरामात पार पाडा, पण जरा सावकाश हा जिजू. आमच्या घराचं काही खरं नाहीये. आता वेळ वाया घालून चालणार नाही अजिबात. मी तुम्हाला आज जाऊ देणारच नाहीये. तू कोण आला रे मोठा मला आढळणारा? मी त्यांचा साला आहे. मी त्याचा बाप आहे साल्या. एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रसाद बोलतोय. मी आई बोलतीये. कुठे आहेस तू? आहे तिथेच आहे आणि तसाच आहे. तुला म्हणाले होते ना वेळ चुकवू नको, पण तू अजून तिथून निघाला नाहीस. आई, मला माहिती आहे. मी इथून निघणार आणि 6च्या ठोक्याला घरात येणार म्हणजे येणार. कोसळलं कोसळलं, घर कोसळलं आता. आई, नवऱ्या मुलानं बेछूट गोळीबार सुरू केला की काय? नुपूरनं नकार दिला वाटतं. वहिनी नाही ग, वैतागला असेल आणि केला असेल गोळीबार. बंदूक बघितलीस ना? वहिनी काहीतरीच काय बोलताय? आता तर लग्नाचाच बार उडणार, तुम्ही बघाच. अगं पण लग्न ठरल्यानंतर घर पाडायचं ठरलंय. घर आताच पाडतायत की काय? अहो मग चांगलं आहे ना, लवकरात लवकर टॉवर उभा राहील, सगळं छान होईल. काय ग बाई? काय आई, फडका आहे का? खडकं? खडकं कशाला हवंय? काय चाललंय काय रे तुमच्या आतमध्ये? मला काही कळत नाहीये. अरे पण इथे भाजीत माती पडतीये. लवकर फडकं द्या, नाहीतर इथे फक्त माती दिसेल. दे दे दे. फडकं दे, हे देऊ का तो फडकं? हे चालेल का? हे घे आता, दे हेच दे फडकं त्याला, घे. दे लवकर दे. जा, जा, जा. एक मिनिट यश, इकडे इकडे. ते अजून आताच आहेत का? हो. कळलंय मला. एक काम कर, त्यांना विचार रात्रीच्या जेवणात चमचमीत चालेल की मग नरम नरम मुगाची खिचडी किंवा पेज करू. विचार. बरं, विचारतो. अरे हे स्वतःच्या बापाला नको रे, नको वागवजा. उघड आता दरवाजा पटकन. सारखं कोण जात कोण? हा घ्या फडका. हा, थँक्यू. ते निघालं का? निघतंय, थोडा वेळ अजून. नाही, ते आईने विचारलंय की रात्री जेवणात मूग डाळीची खिचडी किंवा पेज वगैरे असं चालेल का? नाही,
मला लगेच जायचंय. मला पण जायचंय. तुम्ही पटकन बाहेर जा, मी पटकन आत जातो. जरा घाई आहे. म्हणजे तुम्ही थांबणार नाही? अरे एवढा वेळ थांबलो ना. अरे काका तुम्हाला नाही, प्रसाद जिजूना विचारतोय मी. जिजू तुम्ही थांबणार नाही आहेत का? नाही. लक्षण क्रमांक 8 खूप आगाग होते आणि यात वाताचा सहभाग असेल तर वेदना खूप होतात म्हणे. आणि या सगळ्याचं मूळ जे आहे ते अपचनात आहे असं सांगितलंय ते. काय या लोकांच्या ड्युट्या वगैरे ना. आणि आयुर्वेदात ज्या 8 मुख्य व्याधी आहेत त्यात मूळ व्याधी येते. अरे बापरे. नक्टू सगळं छान होईल. हं? दादा एक बोट. अरे तुझं बोट पकडून त्यांचा मूळव्याधीचा त्रास कमी होणार आहे का? नाही नाही, यात त्यांनी इथे मूळव्याधीचे पण 2 प्रकार सांगितले. त्यातला कुठलाही तो ठरवता येईल ना. अरे ते आपण काय ठरवायचं? डॉक्टर काय ते बघतील आणि ठरवतील. झालं तुमचं. त्यांना लवकर बाहेर बोलवा. अरे केवढा मोठा झालाय माझा मुलगा. नाईस टू मीट यू. अरे काय हो, नाईस ऑफ यू. मी काय म्हणते, लग्नाआधी आपण ना त्यांची शांत करून घेऊया. नाही त्याआधी तुझ्या नवऱ्याची शांती करून घ्यायला पाहिजे. आणि माझा मुलगा म्हणत आतमध्ये गेलाय त्याच्यासोबत. अरे आधीच त्या प्रसादला हा त्रास, त्यात आणि तुझ्या नवऱ्याचा त्रास. अरे किती किती म्हणून वेदना सहन करायच्या त्या पोराने. यांची व्याधी बरी व्हावी म्हणून मी उपवास करेन. मी सांगते तुला, तू ना पांढरे फाटक रविवार कर. सोपं असतं. फक्त सकाळपासून संध्याकाळपर्यंत पांढरे 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 खात राहायचं. तुमचं तुम्ही करा ना. त्या बिचाऱ्याला कशाला ओढता मध्येच. नाही 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 नाही, हे बरे होण्यासाठी मी काहीही करेन. आधीच मला त्यांचा युनिफॉर्म खूप आवडतो. त्यात त्यांच्याकडे गन सुद्धा आहे. अय्या किती वेगळा दिसेल नाही नवरा माझा. अरे सावकाश सावकाश. जावई बापू सावकाश. अहो तुम्हाला त्रास, आमच्या या घरालाही त्रास. हो मी निघतो. अहो पण तुमच्यासाठी जेवणाचा बेत केला होता. नाही आज नको, मी आज खूप घाईत आहे. का हो लगेच निघालात? आमची नक्टू आवडली नाही. नाही, मुलगी पसंत नाही पडली. नाही मुलगी पसंत आहे, पण आत्ता मला थोडी घाई आहे जरा. अहो मुलगी पसंत आहे ना. मग आधी आपण असं करू, आप्पा साहेबांच्या फोटोला नमस्कार करू, मग आई साहेबांचा आशीर्वाद घेऊ. आमच्याकडे ना तशी पद्धत आहे. नाही मी पुढच्या वेळेला माझ्या आईला सोबत घेऊन येईन, तेव्हाच सगळ्यांच्या पाया पडेन. आमच्याकडे तशी पद्धत आहे. पण आता निघतो, कारण वेळ चुकली तर सगळी गणित चुकत जातील पुढची. अहो जाता जाता हे ग्रीटिंग घेऊन जा ना. मी खास तुमच्यासाठी तयार केलंय. थँक्यू. छान आहे ग्रीटिंग. अहो नाही नाही, उघडून बघा. बऱ्याच गोष्टी बघायच्या आहेत आणि वेळ खूप कमी आहे. येतो. मला वाटतं ना जावई बापून कुठेतरी एन्काउंटरला जायचं असणार आणि वॉशरूम मध्ये बसून त्याचं गुप्तपणे प्लॅनिंग करत असणार. अरे मोठ्या मोठ्या लोकांना तिथे बसूनच चांगल्या चांगल्या आयडिया सुचतात. हा ते सगळं ठीक आहे, गुप्त प्लॅनिंग वगैरे, पण त्या गुप्त प्लॅनिंगचा आवाज किती. मला वाटलं घर पडतंय की काय. पण हे येतील ना परत. नक्टू सगळं चांगलं होईल. आता पुढच्या वेळेस ते येतील ना, तेव्हा मुहूर्तच काढू आपण. हो हो.
हे बघ वेळ चुकवू नकोस नाहीतर 6 वाजतील आणि 6 वाजले की तुला दिसत नाही मग त्या घरातच अडकशील. आज वेळ चुकणार. 2 मिनिटात सगळं दिसेल असं होणार.